नमस्कार मैत्रिणींनो, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण 34 साईज कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहायचं आहे। तर या इथे मी सर्व मापे लिहून घेतलेली आहेत। पूर्ण उंची आहे 13, त्यामध्ये आपण 1 इंच प्लस करून 14 इंचावरती आपण उंची घेणार आहे। छाती आहे 34, तर त्याचा चौथा भाग 8.5 इंच, त्यामध्ये आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। 10 इंचावरती आपण घडी घ्यायची आहे। कंबर आहे 28, तर त्याचा चौथा भाग होतो 7, तर आपण त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी मिक्स करणार आहे आणि हे 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे। 9.5 इंच आपलं मार्किंग येणार आहे कमरेजवळ। पुढचा गळा 6, मागचा गळा 10। कटोरी इथे मी 5 इंच घेणार आहे। शोल्डर 5 इंच, डीप गळा आहे। 10 इंचाचा आपला या इथे गळा आहे, त्यामुळे आपण या इथे शोल्डर 5 इंच वापरायचा आहे। मुंडा 5.5 इंच घ्यायचा आहे। क्रॉस पट्टी मी इथे 3.5-2.5 इंच घेणार आहे। गळा रुंदी पहा, या इथे 10 इंच गळा आहे। साईज छोटी आहे, तर आपल्याला शोल्डर उतरू नये याकरता आपल्याला या इथे फक्त 2 इंच गळ्याची रुंदी वापरायची आहे। तर चला आपण या सर्व मापानुसार पेपर कटिंग करायला सुरुवात करूया। सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाउजची उंची घ्यायची आहे। ब्लाउजची उंची आहे 13, त्यामध्ये आपण 1 इंच मिक्स करून या पद्धतीने पहा पेपर मी कट करून घेतलेला आहे 14 इंचावरती। तुम्हीही अशा पद्धतीने 14 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे। आता शोल्डरचं मार्किंग करायचं आहे, तर 5 इंच आपण या इथे शोल्डर घेणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा पहा, या इथे हा डबल पेपर आहे, हे लक्षात घ्या। फ्रंट आणि बॅक पार्ट आपल्या या इथे बरोबरीने निघणार आहे। तर शोल्डरचं मार्किंग करून घेऊया। तर पहा, या ओपन बाजूला जेव्हा आपण कटिंग करतो त्यावेळेस हे दोन्ही पार्ट जे आहेत ते आपोआप सेपरेट होतात, त्यासाठी मी या साईडला आपल्याकडे बंद बाजू नाही केली, बंद बाजू तिकडे आहे, ओपन बाजू मी इकडे केलेली आहे आपल्याकडे। तर 5 इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं। तर अजून एकदा मी या इथे 5 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे। आता 5.5 इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे, तर या इथे मी 5.5 इंचावरती मार्किंग केलं आणि ही जी मुंड्याचा जो पॉईंट दिला आहे आपण, तो या पद्धतीने मुंड्याचं मार्किंग करून घेऊया। आता या पॉईंटवरून आपल्याला चेस्टचं मार्किंग करण्यासाठी ही लाईन अशी सरळ ओढून घ्यायची आहे। तुम्हाला जर ही लाईन त्रिकी जात असेल तर पहा, अजून एकदा असं 5.5 इंचावरती पॉईंट द्यायचा आणि ही लाईन ओढून घ्यायची आहे। तर आता कंबर या इथे पहा, जी काही कंबर असेल त्याचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे। इथे 28 कंबर आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 7 इंच, प्लस त्यामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी घेतलेला आहे। तर मी तुम्हाला डायरेक्ट या इथे मार्किंग करून दाखवते। हे 7 इंच आपले आहेत कंबर। पुढे आपण पाठीमागील भागामध्ये 1 इंच आपण टक्स देतो आणि हे 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। हे झालं कमरेचं मार्किंग। आता इथे चेस्टचं मार्किंग करूया। 34चा चौथा भाग 8.5 इंच, या इथे 8.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मी घेतलं। तुम्हाला या इथे जर 2 इंच शिलाई मार्जिन हवं असेल तर तुम्ही या इथे 2 इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता। आता हे आपण हे जे पॉईंट आहेत हे जोडून घेऊया। हे पॉईंट जोडल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला मुंड्याला आकार द्यायचे आहेत। पुढच्या मुंड्याचा आकार मी 1.25 इंचावरती देणार आहे आणि पाठीमागील मुंड्याला आकार या इथे 1.25 इंचावरती घ्यायचा आहे। इथे आपल्याला 1/2 इंच घ्यायचं आहे। तर पहा, इथून हे शोल्डर टोटल आहेत 5, इथे मुंडा आपण घेतलेला आहे 5.5, हा छातीचा चौथा भाग आहे 8.5, प्लस या इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे। इथे कमरेचा चौथा भाग प्लस हे 1 इंच टक्ससाठी आणि इथे हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे। सर्व पॉईंट मी तुम्हाला या इथे लिहून दिलेले आहेत। आता इथे हा जो पॉईंट आहे फक्त अर्धा आहे, इथूनही आपल्याला 1/2 इंच खाली यायचं आहे मुंड्याला आकार देण्यासाठी। आता हा जो मुंडा आहे त्याचा आपल्याला असा मध्य करायचा आहे। इथे मी मध्य लिहिते, तुम्हाला कन्फ्युजन नको कुठे किती घ्यायचं आहे, तर त्यासाठी मी या इथे सर्व पॉईंट लिहून दिलेले आहेत। तर आता मुंड्याला आकार कसा द्यायचा पहा। हा जो
पॉईंट आहे इथून असा बाहेरून आकार द्यायचा नाही. बाहेरून जर तुम्ही आकार दिलात तर मुंड्याला फुगा येणार आहे, घोळ येणार आहे. त्यामुळे पहा, हा पॉईंट आहे तो पहिल्यांदा असा 1.25 इंचावरती यायचं. आता हा पॉईंट असा डायरेक्ट इकडे आणून असा इथे वरती जोडायचा नाही. हा जो मध्य आहे इथे असं आतल्या बाजूने आपल्याला आकार द्यायचा आहे. आणि तुम्ही इथे आकार पाहू शकता, एकदम गोल असा छान आलेला आहे. आता इथून आपल्याला हा जो 1/2 इंचाचा पॉईंट आहे इथे या पद्धतीने जोडायचं आहे. इथे तर अशा पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्या. साईज कोणतीही असो, तुम्ही या पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचे आहेत. इथे मात्र इथून ही फिटिंग आहे, इथून आतमध्ये मोठ्या साईजसाठी 1/2 इंच द्यायचं आहे. आपण ही छोटी साईज आहे म्हणून 1/2 इंच घेतलेला आहे. हे मात्र एवढं लक्षात ठेवायचं आहे. आता हा 1/2 इंचाचा पॉईंट आहे जो पुढच्या मुंड्याला आपण आकार देतो, तो आकार फक्त इथे या पद्धतीने द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने पहा, आपला हा पाठीमागील मुंडा आणि हा पुढील मुंडा आहे. 0.75 इथून आणि हा 1.25 इंचावरती घ्यायचा आहे. तर मी सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगत असते, त्यामुळे आपला व्हिडिओ जरा मोठा होत असतो. तरी तुम्ही आपला व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, मी सर्व माहिती तुम्हाला डिटेलमध्ये सांगत असते. तर इथे 2 इंच आपण गळ्याची रुंदी घ्यायची आहे. 6 इंच आपला पुढचा गळा आहे, त्यामध्ये आपण 1/2 इंच मिक्स करायचं आहे. 6.5 इंचावरती मार्किंग करायचं. इथे 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि हा बॉक्स बनवून आपण गळ्याला आकार द्यायचा आहे. इथे पहा, अशा पद्धतीने 1/2 इंच वरती येऊन कोपऱ्यातून अशा पद्धतीने गळ्याला आकार द्यायचा आहे. तर पहा, गळ्याला किती छान आकार आला. इथे 1/2 इंच घ्यायचं. आकार ज्यांना व्यवस्थित जमत नाहीत त्यांनी या पद्धतीने करायचं आहे. तर पहा, क्रॉस पट्टी 2.5 इंच, 2.5 इंच, इकडेही 2.5 इंचावरती पॉईंट द्यायचा. आणि इथून आपण ही सरळ लाईन ओढून घ्यायची. आता इथे 1/2 इंच वरती यायचं आहे. इथे तुमचा गळ्याचा आकार, गळ्याची उंची जी आहे ती कमी अथवा जास्त असू शकते, जशी कस्टमरची असेल किंवा तुमच्या ब्लाऊजची असेल त्या पद्धतीने तुम्ही या इथे घ्यायची आहे. आता या इथे हा 1/2 इंचाचा जो पॉईंट आहे तो अशा पद्धतीने आपल्याला जोडायचा आहे या स्ट्रेट लाईनवरती आणि क्रॉसपट्टी तयार करायची आहे. 0.75. आता इथे कटोरी आपण 5 इंच घेऊया. इथे मी 5 इंच मार्किंग केलं, इथेही मी 5 इंच मार्किंग केलं. आणि इथे ही लाईन जी आहे ती स्ट्रेट घ्यायची. घेतल्यानंतर गळ्याजवळ 1 इंच वरती जायचं. आणि ही जी लाईन आहे या पद्धतीने आपल्याला ओढायची आहे तिरकी. याने काय होतं, कटोरीला आकार एकदम परफेक्ट आणि गोलाकार येतात. तर पहा, या पद्धतीने कटोरीला आकार द्यायचा आहे. तर तुम्हाला इथे समजत नसेल किती घ्यायचं, या कोपऱ्यातून इकडे आकार द्यायला तर 1/2 इंच घ्यायचं आहे. तर तुम्ही या इथे 34 साईजचं ड्राफ्टिंग या इथे परफेक्ट असं पाहू शकता. तर या इथे तुम्ही कटोरीचे आकार पहा, मुंड्याचे आकार पहा, एकदम परफेक्ट आलेले आहेत. या पद्धतीने तुम्हीही ट्राय करा, एकदम परफेक्ट ब्लाऊज बसणार आहे. तर इथे आता आपण पाठीमागील भागामध्ये काय करतो, टक्स दिल्यानंतर आपला जो पाठीमागचा भाग आहे तो तिरका होतो, म्हणून आपल्याला आपण तिथे कापड किंवा पॅटर्न असू दे ते आपण कट करून काढतो. तर इथेही आपल्याला या पद्धतीने असं वरती जायचं आहे. आणि
पहा इथे असं आणून जोडायचा आहे. इथला हा जो कापड किंवा पेपर आपल्याला कट करून काढायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ड्राफ्टिंग कसं आलेलं आहे. दिसतानाच एकदम आपलं परफेक्ट असं ड्राफ्टिंग दिसत आहे. तर हे आपण आता कट करून घेऊया. तर सुरुवातीला पहा या पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे. इथून हा जो आकार आहे आपण दिलेला इथून कट करायचा आहे. इथून आकार दिल्यामुळे आपला मुंड्याचा प्रॉब्लेम येत नाही आणि सर्व काही मुंड्यावरती डिपेंड असतं. मुंड्यामध्ये जर घोळ आला तर ब्लाऊज दिसताना व्यवस्थित दिसत नाही. तर इथे पहा हा बॅक पार्ट निघाला आणि हा फ्रंट पार्ट आपला निघलेला आहे. तर आता इथे पहा 2 इंच आपण गळ्याची रुंदी घ्यायची आहे. 10 इंच गळा आहे तर 10.5 इंचावरती आपण मार्किंग करायचं आहे. इथे नॉर्मली तुम्ही जर गळा नॉर्मल म्हणजे जास्त ब्रॉड नाही तर इथे 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. जर तुम्हाला खूप ब्रॉड आवडत असेल तर 3-3.5 इंचावरतीही तुम्ही या इथे घेऊ शकता. आणि या इथे पहा या पद्धतीने गळ्याला आकार देऊन घ्यायचा. गळ्याला आकार दिल्यानंतर टक्स इथे 4 इंचावरती घ्यायचा आहे आणि गळ्यानुसार आपल्याला टक्स द्यावा लागतो. तर इथे गळा पहा आपला डीप आहे. या इथे 3.5 इंच मी फक्त टक्स घेणार आहे. गळ्याच्या जास्त वरती आपल्याला टक्स द्यायचा नाही. इकडे 1/2 इंच टक्ससाठी आणि इकडे 1/2 इंच टक्ससाठी. तर इथे टक्स दिल्यानंतर पहा आपला हा जो भाग आहे तो खाली जातो म्हणून हा आपण कपडा कट करून काढायचा आहे. म्हणून आपल्याला इथे कट केल्यामुळे आपल्याला इथेही 1/2 इंच कट करायला हवं ना. नाहीतर आपलं काय होईल हे जे पार्ट आहे ते वर खाली होतील फ्रंट आणि बॅक. त्यासाठी आपल्याला हे बारीक सारीक गोष्टी आहेत त्या काळजीपूर्वक करायच्या आहेत. तर हे मी कट करून काढते. आता पहा मी जेव्हा पॅटर्न बनवते तेव्हा मी हे नेक आहे ते कट करत नाही. कारण जेव्हा आपण हे आहे असं ब्लाऊज पीसवरती ठेवतो त्यावेळेस जे नेक आहे इथून पसरत नाही. कधी कधी गळा कट केल्यानंतर आपल्या हातून चुकून व्यवस्थित जर हा पॅटर्न ठेवला गेला नाही तर हा थोडासा पसरला जातो आणि पसरतोच. त्यामुळे मी पॅटर्नवरती नेक कट करत नाही, डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती करते. आता हे जे फ्रंट पार्ट आहे ते कट करून घेऊया. तर इथून हा जो आकार आहे तो अगदी असा व्यवस्थित कट करायचा आहे. हा पुढचा मुंड्याचा आकार आपण या पद्धतीने कट करून घेतला. आता क्रॉस पट्टी वेगळी करून घेऊया. तर हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने कट करून काढायचा आहे. तर आता पहा हा जो पार्ट आहे तो आपल्याला कुठेही वाढवायची गरज नाही. फक्त हा म्हणजे क्रॉस पट्टी जी आहे ती आपल्याला उंचीमध्ये ब्लाऊज पीसवरती 1/2 इंचाने वाढवायची आहे. आता ही जी मूळ कटोरी आहे ती कटोरी आपण वाढवून घेऊया. तर पहा या इथे ही जी मूळ कटोरी आहे ती आपल्याला या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे. ही या पद्धतीने ड्रॉ करून झाल्यानंतर इथे आपल्याला 1/2 इंच कटोरी वाढवायची आहे. इथे फक्त 1/2 इंच म्हणजे 2 रेषा एवढी कटोरी वाढवायची आहे. आता ही लहान साईज आहे त्यामुळे जास्त कटोरी वाढवायची आहे इथे गरज नाही. 1.25 इंचाने आपल्याला या इथे कटोरी वाढवायची आहे. 1.25 इंच. तर तुम्हाला कोणत्या साईजसाठी किती कटोरी वाढवायची हा जर प्रॉब्लेम येत असेल तर मी याआधीच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊजचा चार्ट दिलेला आहे. म्हणजे कटोरी किती वाढवायची आणि मूळ कटोरी किती
घ्यायची। याचा मी चार्ट दिलेला आहे चॅनेलवरती, तुम्ही जाऊन पाहू शकता। आता हे भाग आपण इथे जोडून घेऊया। आता इथे पहा कटोरी वाढवण्याची ट्रिक। इथे आपण अर्धा घेतलेला आहे, इथेही आपण अर्धा घ्यायचं, इथं पाऊण इंच घ्यायचं आहे, इथे 1 इंच आणि इथे 1.25 इंच घ्यायचं आहे। तर पहा अशा पद्धतीने अर्धा, इथे पाऊण, इथे 1 आणि इथे 1.25, इथे झालेला आहे पॉईंट बरोबर। तर या पद्धतीने मी या इथे कटोरी वाढवलेली आहे। तर इथे पहा ही जी वाढवलेली कटोरी आहे त्याचा सेंटर करायचा आणि हा जो सेंटर आहे तो बरोबर असा हे जे टोक आहे त्याच्या बरोबरी आलं पाहिजे। इथे 1.25 इंच घ्यायचं आणि इथे हे पॉइंट आहे ते थोडे वरती जायचं 1.25 इंच आणि जोडायचे आहेत। तर अशा पद्धतीने ही आपली कटोरी तयार झालेली आहे। तर ही आपण आता कट करून घेऊया। जसा आकार आहे तसा आपल्याला या इथे कट करायचं आहे, एक्स्ट्रा काहीही ठेवायचं नाही। तर पहा अशा पद्धतीने ही आपली कटोरी तयार झाली। आता टक्स कसा द्यायचा पहा, याचा सेंटर करायचा या पद्धतीने दुमडून। आता इथे काही कमी जास्त नाहीये, जर झालं तर ते कट करून काढा। इथे 1.5 इंच आणि असा 2.5 इंच टक्स घ्यायचा आहे या पद्धतीने। पहा कटोरीचा पप पहा, टक्स एकदम परफेक्ट असा आलेला आहे। तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करून पहा। बाही कटिंग मी या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही, बाही कटिंगचा व्हिडिओ मी याआधी शेअर केलेला आहे 36 साईज, त्यानुसार तुम्ही कटिंग करू शकता किंवा भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। बाही कटिंगची सेपरेट प्लेलिस्टही आहे, तिथेही बाहीचं भरपूर कटिंग मी दाखवलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने, तर तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता। तर या पद्धतीने मी 34 साईजचं परफेक्ट कटिंग दाखवलेलं आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।